पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाळ बाळ हा काका बैस। ठीक आहे। काकूनी माझ्यासाठी म्हणून शेंगदाण्याचे लाडू केलेत। वा, चांगले लाड चाललेत तुझे। हे घे। अहो काका, हे कशाला? मी विद्यार्थी म्हणून तिकडे चाललोय आणि वसतिगृहाचं शुल्क तर आपण भरलंय। अरे ते ठाऊक आहे मला, पण प्रसंग काही सांगून येतो का? अडी अडचणीला असावेत म्हणून ठेवून घे। आणि हो, पैसे दिलेत म्हणून ते खर्च करायचेच असं नाहीये। काका, तुम्हाला न सांगता न विचारता हा निर्णय घेतला याबद्दल रागावलात ना? बाळ, तू तुझ्या आयुष्याचा मुखत्यार। दादा असता तर तू खचितच त्याची परवानगी विचारली असतीस, पण दादानी अखेरच्या दिवसात मला सांगितलं होतं, आता या घराची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर येणार आहे। आणि मला खरंच तसं वाटलंय, सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर येणार, पण तसं होणं शक्य नाही हेच जाणवलं मला। काका काका, हो असा विचार तुम्ही स्वप्नात देखील करू नका। जसे मला नाना तसेच मला तुमचा अवमान करायचा विचार माझ्या मनात चुकून देखील येणार नाही। पण तुम्ही माझ्या मनातली घालमेल आणि तीव्रता नाही समजून घेऊ शकत। नाना नाही का रत्नागिरीहून पुण्याला आले होते? आपलं मूळ सोडून बाहेर जावंच लागतं आपल्या प्रगतीसाठी। तो काळ वेगळा होता बाळ। जेव्हा दादा इथे पुण्यास आला तेव्हा पार्वती वहिनी त्याच्या संसाराला खंबीर आधार म्हणून सोबत होती। त्यांच्या संसाराची घडी अगदी सुरळीत बसली होती। तुझा आत्ता कुठे संसार सुरू होतोय बाळ, आणि तू तसा निघून जाण्याचा निर्णय घेतोयस। अरे, आम्ही सगळे असू इथेच, पण तुझ्या वाचून त्या बिचाऱ्या भामाचं कसं होणार? काका, भामाला कसं वाटत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण आता माझेच प्रश्न इतके की मला इतरांचे प्रश्न सोडवणं नाहीये आता शक्य। भामा अजून लहान आहे, ती कदाचित नाही समजून घेऊ शकणार मला। पण काका, तुम्ही माझ्याबद्दल काही गैरसमज नका करू। विश्वास ठेवा, येणारा काळ हा सुखाचा असेल याची शाश्वती मी देतो। अरे, आम्ही तुला ओळखतो म्हणून आम्ही समजून घेऊच, पण भामा ती तर अजून या घरामध्ये रुळते ना। आणि एक लक्षात ठेव बाळ, अरे परिस्थितीत स्त्रियांना समंजस करत असते, किंबहुना पुरुषांच्या आधीच करत असते। तिचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी तुला घ्यावीच लागेल बाळ। काका, कर्तव्य आणि दायित्व यांची कावड वाहून नेताना घराचा उंबरा अडसर बनू नये एवढीच अपेक्षा आहे माझी। तसं झालं तर तीच कावड ओझं बनून राहील। आम्ही कोणीही तुझ्या वाटेत अडसर होऊन राहणार नाही, चिंता करू नकोस। फक्त तुझ्या या अशा अकस्मात निर्णयानं आम्ही थोडे हळवे झालो तितकंच। कसं आहे ना, कितीही मोठा वटवृक्ष झाला तरी पानगळ काही चुकत नाही त्याला, पण निरोपाचा क्षण। काका, दादा, अरे तू खरंच जाणार आहेस? मग आम्हाला गोष्ट कोण सांगणार? अरे, तुमच्या गोष्टीसाठी त्यांनी थांबायचं होय रे? असू द्या काका, चला जायच्या आधी एकदा गोष्ट सांगतोच तुम्हाला। कुठली गोष्ट सांगू? हरिश्चंद्राची चालेल का? चालेल।
हा कोण सहाध्यायी म्हणायचा? अरे बाप रे, वसतिगृहात आलोय की नाटक कंपनीत? इथं तर सगळ्यालाच गुलाबाचा सुगंध आहे. अरे बाप रे, यांनी जवळपास अत्तराचं दुकानच मांडलंय की. काय नाव याचं? मनोहर पंत काटदरे. तू तोच आहेस ना ज्यास प्राध्यापक जिन्सीवाले यांनी वर्गातून हाकलून दिले होते? छे, मी तर वर्गातून स्वेच्छेने बाहेर पडलो होतो. आणि हे बघ, माझं सोपं आहे. ज्यांना माझं मत पटत नाही मी त्यांच्या नादी लागत नाही. नौखा आहेस तू इथे, तेव्हा आधी इथले नियम समजून घे आणि तसा वाग. समजलं? म्हणजे कसं? या अत्तराच्या हौदात राहू की काय? बळवंत टिळक ना? खरं तर तुझं नाव आहे ना निर्बळवंत असायला हवं होतं. हे बघ, तसं असेल तर तुझं नाव आपण परिमल ठेवूया. नाव बदलण्यापेक्षा असलेलं नाव सार्थ करणं हे माझं धोरण. आपण प्रथमच भेटलोय आणि आता एकत्रच राहणार आहोत, तर मतभेदाऐवजी मैत्रीने राहूयात. कसं? मनोहर पंत काटदरे याच्या सुगंधालयात तुझं स्वागत आहे. अरे बाप रे, हे असं स्वागत होईल अशी अपेक्षा नव्हती माझी. हे बघ बाळ, हा आहे आपला भोजन कक्ष. इथेच दुपार संध्याकाळच्या पंक्ती उठतात. दुपारी येऊन कावळ्याचं जेवण करून कॉलेजात जायचं आणि मग सायंकाळी मात्र मस्त ताव मारायचा. हे अगदी बरोबर म्हणलास, परंतु माझा आहार यथातथात असल्यामुळे दुपारचं असो किंवा संध्याकाळचं माझं जेवण कावळ्याचंच. तुला आजपासून कावळोबा म्हणू की काय? म्हण की. तसंही जेव्हा उंदरांचा घोळका जमतो तेव्हा एखादा कावळा येतोच. अरे टिळक, राग म्हणजे अगदी तुझ्या नाकावर असतो बघ. असो, मला सांग की तू इथे कसा? नाही म्हणजे इथे आमच्यासारखे परगावाहून येणारे विद्यार्थी वास्तव्यास असतात, परंतु तू तर बाळ सुद्धा इथे आपल्यासोबत राहणार आहे वसतिगृहात. तू इथे राहायला आला याचा आम्हाला फार आनंद आहे बुवा. वा, आणि कितीही झालं तरी आपण सहाध्यायी. त्यातून तू राहिला ह्या अत्तराच्या खोलीत. ठीक आहे रे. उंदरासारखं घाणीत लोळण्यापेक्षा अत्तराच्या सुगंधाने मन प्रफुल्लित करीन माझं. ठीक आहे कर्वे, आपली भेट आता होतच राहील. होईल होईल, आता आपली भेट होतच राहील टिळक. तुला ठाऊक नाही की तू कुणाच्या गुहेमध्ये प्रवेश केला आहेस. मला उंदीर म्हणतोस काय? एकदा का सावज माझ्या क्षेत्रात आले की त्याचे काहीही खरे नाही. आता बघच, नाही तुला या वसतिगृहात सळो की पळो करून सोडले तर नाव कुणाला सांगणार नाही. काय हो, असे काय बघताय माझ्याकडे? तुम्ही नाही म्हणल्यावर मी व्याकुळ झाली असेल असंच वाटतंय ना? ऐका तर मग, मी काही व्याकुळ वगैरे झालेले नाहीये. या पलंगावरची धूळ पुसायला आले. आणि काय हो, या कुठल्या दुसऱ्या भूतानं पछाडलं तुम्हाला? आधी ते अभ्यासाचं भूत होतच, ते पुरेसं नव्हतं म्हणूनच काय व्यायामाचं भूत जवळ केलं. आपलं घर, आपली माणसं सगळं सोडून गेलायत तिकडे.
कसं निभावणार आहे त्याबद्दल चिंताच वाटते मला. इथे काही लागलं तर मला हाक मारायचा, तिथे कसं कराल? आणि मामनजी म्हणतात वसतिगृहातली सोयही चांगली नसते. खरं कारण माहितीये ना मला. त्या दिवशी मी डबा घेऊन आले ना, तेव्हा सगळी मुलं हसली तुमच्यावर. तोच राग आहे तुमचा माझ्यावर, म्हणूनच निघून गेलात घरातून. तुम्हाला माझा राग आला होता ना, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगताय? मला द्यायची ना. तुम्ही सांगा मी काय करू? तुम्ही सांगाल ते करेन मी. गोडाधोडाचं करू का? नाही, नको. गोडाधोडाचं नको. जोवर तुम्ही मला पुन्हा भेटत नाही तोवर मी काहीही गोड खाणार नाही. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यावरचा अन्याय थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अण्णा, हा, बाहेर खूप गर्दी जमली आहे. बऱ्याच माणसांचा जमाव आहे आणि ते कसली तरी पत्रके वाटत आहेत. काशीनाथ हाती आहे, बघू आधी. काशीनाथ सोबत मी देखील येऊ का? चालेल ना? अरे, सार्वजनिक काका. वा वा वा, नमस्कार नमस्कार. अहो भाग्यम, आज आपले चरण या विंचुरकर वाड्याला लागले. उत्तम. अहो, सार्वजनिक सभेचं आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला. हो का? म्हटलं प्रत्यक्ष भेटून द्यावं. वा वा वा, त्या निमित्तानं येणं झालं. छान. या. बसा. काशा, जा जाऊन आतमध्ये भामेकडून ताक घेऊन ये जा. घ्या. काका, काय बरं विषय हो यंदाच्या सभेचा? अहो, तोच भूमिहीन झालेले शेतकरी, त्यांना पोरकं करणारे सावकार आणि त्याच सावकाराची पाठराखण करणारे आपले सरकार. मी म्हणतो, कोणी तक्रार का करत नाही सरकारात? अहो गोविंदराव, तुम्हाला काय वाटतं, आम्ही प्रयत्न केले नसतील? अण्णा, ये रे. घ्या. बसा इकडे. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काका. काय आहे, हवामानच इतकं विचित्र आहे. सगळी दुष्काळाची लक्षणं. नाही, आपलं भाग्य थोर की आपलं पोट ह्या शेतीवर अवलंबून नाही. आणि कसं आहे, बाळ एकदा शिकून मुनसब झाला ना की मग या अरिष्टाची याच निदान या कुटुंबाला तरी लागणार नाही. दुर्दैवाने सगळेच जण असा विचार करायला लागले, त्यामुळे आपल्या समाजाची आणि देशाची ही अशी दुरावस्था झाली. बरं, ते असो. मला सांगा, बाळ कुठे आहे सध्या? अहो, बऱ्याच दिवसात नव्या विष्णूच्या मंदिरात सुद्धा दिसला नाही तो. तो वसतिगृहात गेलाय राहायला. तिथे म्हणे त्याचे लक्ष त्याच्या ध्येयावर केंद्रित होते. सुरुवातीस आम्हाला हे पचवणं फार जड गेलं, परंतु अहो, मला विचाराल तर अगदी योग्य निर्णय घेतलाय त्याने. असाध्य वाटणारे ध्येय जे आजवर कधीच मिळालं नाही, ते मिळवायचं असेल तर असेच प्रयत्न करावे लागतात जे आजवर कधीच केले नाही. आणि गोविंदराव, जग रहाटी काय असते ते बाहेर राहिल्याशिवाय समजूच शकत नाही. व्यायामाचं भूत यांच्या डोक्यात कोणी घातलं कोणास ठाऊक. अगं वहिनी, लक्ष कुठे तुझं? काय नाही, ते बाहेर सार्वजनिक काका आहेत ना, ते म्हणे पुस्तकं कॉलेजला गेली ते बरं झालं. अगं पण पुस्तकं कॉलेजातच असणार ना, नाही तर कुठे? तुम्हाला नाही कळणार भाऊजी. ते म्हणतात तुमचा दादा वसतिगृहात गेला ते बरं झालं. असे कोण काका म्हणतात? इथे आमच्या जीवाला घोर. आणि ह्यांना सांजा. सांजा. अगं बाबांनी त्या काकांसाठी सांजा करायला सांगितलेला. अहो भाऊजी, आधी सांगायचं ना. त्यांना म्हणावं मी लगेच करून आण. अरे मनोहर, तुझ्या घरातील हे बेसनाचे लाडू म्हणजे स्वर्गातील अमृताहूनही गोड आहेत. ते लाडू माझ्यासाठी आहेत, हे लक्षात असू दे. अरे आता तू खाल्ले काय आणि मी खाल्ले काय, एकूण एकच.
हो, माझ्या व्यतिरिक्त हे लाडू कोणाला खाऊ घातले तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. हं? ए, थांब. माझ्या व्यतिरिक्त कोणाला लाडू दिले तर बघ. हं? चल चल. अरे दार कशाला बंद केलंस? आता मी सोडून कोण येणार आहे सांग मला. काय टिळक? अच्छा, तरीच म्हणलं आपल्या सुगंधालयात दुर्गंध कुठून आला. टिळक, मला दुर्गंध म्हणतोस? अरे तू सगळ्या वाईट गोष्टी स्वतःवर कशा ओढवून घेतोस रे? काय रे, सोहळं घेऊन काय करतोयस? तू काय मुंजीला चाललायस का, कि ओंकारेश्वराला अभिषेक करायला चाललायस? अरे नाही ते. अरे नाही काय, सांग त्याला की आज भोजन कक्षात जिलब्यांचं जेवण आहे. जिलब्या? हो तर. पण मला काय वाटतं टिळक, तुला त्याचा लाभ घेता येणार नाही. का? हे बघ, मला जिलब्या आवडतात. ताटाच्या ताट संपवू शकतो. हो, मग सोळे नेसू नये भोजन कक्षात. सोहळं कशाला? कशाला म्हणजे? इथली पद्धत तुला माहिती नाही वाटतं? काय रे मनोहर, सांगितलं नाही त्याला? अरे इथे जेवायचे असेल तर भोजन कक्षात सोळं नेसल्याशिवाय प्रवेश मिळतच नाही. काय रे, म्हणून घेतलंयस ना तू हे? हो. मग आणलेस का सोळे? नाही. अर म्हणजे केवळ फलहार तुझ्या नशिबात आहे तर. हा, आता घरून शिदोरी आणली असशील तर तेच तुझे भोजन. आम्ही मात्र भोजन कक्षात जाऊन जिलब्यांवर ताव मारणार. काय रे, हो ना? हो. बिचारा टिळक. तरी भामा म्हणाली होती की सोहळे घेऊन जा म्हणून. व्यायाम झाल्यावर भूक सुद्धा लागली. आता काय करू? आता एकच उपाय. आलोच मी. चांगलाच फसला. अरे कोण आहे? बाळ दादा. हाऊस तुला खायचाय? मग मी सांगतोय तसं कर. गपचूप माझ्या खोलीत कोणाला न कळू देता जायचं आणि माझं सोहळं घेऊन यायचं. पण तू इथे कसा आलास? आणि सोवळच हवाय ना, बहिणीला सांगतो. हे इकडे. काय सांगितलं? कोणालाही न कळू देता. गपचूप जा. अरे जा. हे आलेत का? यांचा आवाज ऐकला मी. पण इथे तर कोणीच नाहीये. पण ह्यांचा आवाज ऐकला मी. पण नाही, हे आत्ता इथे कशाला येते? भासच झाला मला. भाऊजी, वहिनी, हे तर यांचं सोहळ आहे. तुम्ही कुठे घेऊन जाताय? ते 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 तुलाच द्यायला आलो होतो. बाळ दादा नाहीये ना घरी, तर उन्हात वाळत घालूया, म्हणजे नंतर आत ठेवता येईल. ते बाकी बरोबर म्हणलं. हा, द्या मी वाळत घालते. मम्मी घालतो ना. घालते मी वाळत. काय हो भाऊजी? काही नाही, चटका बसला. सावकाश.
नाही. बाळ दादा माझा ऊस. बहुतेक मलाच उशीर झालेला दिसतोय. सगळ्यांची जेवणं झाली वाटतं. जिलबी ऐका हो ऐका, आपल्या या नवीन मित्रास असे वाटते आहे की इथे लग्नाची पंगत उठते आहे. जिलब्यांचं जेवण पाहिजे याला, जिलब्यांचं. अरे तूच म्हणाला होतास ना की जिलबी आहे जेवायला आणि सोळं नसले.